श्रद्धा आणि प्रामाणिकपणाची कथा. धामापूर गावाच्या तलावाचे रहस्य. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी विजया परब तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते स्वामींची छत्रछाया या आपल्या यूट्यूब परिवारामध्ये. आजचा विषय आहे धामापूर गावातील एक अद्भुत तलाव. आमचा हा कोकण स्वर्गापेक्षाही सुंदर आहे. या कोकणभूमीवर अनेक मालवणी गाणी, चित्रपट आणि TV कार्यक्रम झाले आहेत. रात्रीचे केळ चाले, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण आणि दशावतार यांसारखे रंजक तसंच थोडेसे भयमिश्रित कार्यक्रम लोकांना आजही आठवतात. कोकणातील प्रत्येक भागाची मायबोली वेगवेगळी आहे, पण मालवण तालुक्यातील मालवणी भाषा इतकी गोड आहे की ती प्रत्येकाला आपलंसं करून टाकते. याच मालवण तालुक्यात धामापूर हे सुंदर गाव आहे. या गावाचे ग्रामदैवत म्हणजे भगवती देवी, जी महिषासुरमर्दिनी रूपात मंदिरात विराजमान आहे. मंदिराच्या बाजूलाच एक विशाल, खोल आणि रहस्यमय असं तलाव आहे. लोककथेनुसार पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज किंवा पेशव्यांच्या काळात गावातील काही गरीब कुटुंबाकडे मुलींचे लग्नासाठी दागिने घेण्याची ऐपत नसे, तेव्हा ते भगवती आईकडे मनापासून प्रार्थना करत. फुलांनी भरलेली परडी तलावाच्या काठावर सोडली की ती पाण्याच्या तळाशी जात असे आणि काही वेळाने तीच परडी दागिन्यांनी भरून वर येत असे. कार्य संपल्यावर ते दागिने भक्तांनी परत तलावात सोडायचे. हे अनेक वर्ष चालू होते, पण एकदा एका व्यक्तीने दागिने घेतले आणि परत केलेच नाही. देवीने त्याला दृष्टांत देऊनही त्याने दुर्लक्ष केले. काही दिवसांनी ते अचानक गायब झाले आणि त्या दिवसापासून दागिने येणे कायमचेच बंद झाले, अशी कथा सांगितली जाते. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर स्वामींची छत्रछाया या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या प्रियजनांना नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत हसत राहा, आनंदित राहा आणि म्हणत राहा श्री स्वामी समर्थ.